आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत. काय सांगाल साहेब, आज आज जे आहे ते अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती आहे. मोठा उत्साह पाहायला मिळतो. आपण ही जयंती साजरी केली. मी सर्वप्रथम त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो. राजमाता अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये आणि सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होते. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करण्यासाठीचा हा कार्यक्रम. साहेब, गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते अजित पवार अर्थ खातं सांभाळतात, मात्र लक्ष्मण हाकेने याच्यावर टीका केली. कसं होतं? कोणी प्राध्यापक लक्ष्मण हाके. पहा, एखादी गाडी चालायला लागली आणि एखादं कोणी भुकायला लागलं तर त्या गाडीला परिणाम काय होणार आहे? अजित दादा किती वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, किती वर्षापासून मंत्रिमंडळात आहे. माणसाने आपली पात्रता पाहून बोललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी इथे उभा टाकून मोदी साहेबांना शिवाय दिला काय फरक पडणार आहे? त्याच्यामुळे दादांच्या संदर्भाने बोलताना दादाच्या उंचीच्या माणसाने बोललो तर त्याला महत्व प्राप्त होईल असं माझं वैयक्तिक. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी 3दा नांदेड जिल्हा दौरा केला, मात्र भाजपनं सुद्धा मोठं शक्तीप्रदर्शन केलं. अमित शहाची सभा घेतली, त्यात काही पक्षप्रवेश झाले. मी अमित शहा साहेबांचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत देखील केलेलं आहे. एक देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय अमित शहा साहेब आहेत आणि अमित शहा साहेबांसारख्या किंवा फडणवीस साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या बलाढ्य नेत्यांना बोलू खरं तर प्रवेशाचा कार्यक्रम टाळता आला असता तर भाजपचं त्यांचा हास्य कमी झाला. 5 दिवसापूर्वी DP सावंतांनी स्वतः सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये दस्ती टाकलेली आहे, मी आता फेरप्रवेश करणार नाही. पण कदाचित त्यांना असं वाटलं असेल, जो कोणी भाजपचं इथं नेतृत्व करतो, मला कोण मी ओळखत पण नाही कोणाला, की त्यांना असं वाटलं असेल की बाबा एवढा मोठा बलाढ्य नेता येतोय. अजितदादा जेव्हा नांदेडला येतात तेव्हा माझ्या आमदाराचा प्रवेश होतो आणि देशाचा नेता येतो तेव्हा होत नाही. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस त्यांनी कदाचित फेरप्रवेश केला असावा असं माझं मत. साहेब, पुन्हा एक तुमचं वक्तव्य समोर आलंय. त्यापैकी तुम्ही भाजपातून जे आहे ते राष्ट्रवादीत आले, लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभा लढवली, जिंकलेत, मात्र ही सगळी ऍडजस्टमेंट होती. नेमकं काय अर्थ आहे? नेमकं महायुतीची ऍडजस्टमेंट होती. मी भारतीय जनता पक्षाचा खासदार होतो. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत मी पराभूत झालो. मला जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवायची होती तेव्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आला. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा आमचे नेते या दोघांनी बसून समन्वयाने माझा प्रवेश करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. आणि नेत्यामध्ये जर एवढा समन्वय असेल तर खाली कार्यकर्त्यांनी देखील तीच भावना ठेवली पाहिजे. पण सर, तसा समन्वय नांदेडमध्ये पाहायला मिळत नाही भाजप आणि राष्ट्रवादी. कोणाला काय ठेवायचं समन्वय तो विषय वेगळा आहे. मी आणि आमची राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे नेत्यांनी दिलेला आदेश पाळणारे कार्यकर्ते आहेत. मी मागे सांगितलं की लोकलच्या युतीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय दादा आणि एकनाथराव शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पण समजा कोणाला मान्य नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष आहे. सगळ्या संस्था लढवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. आम्ही कोणाला घाबरून नाही. सर, याच अनुषंगाने आपण दुसरं वक्तव्य केलंय की 2019 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना तुमच्या लोकसभेच्या प्रचाराला आले होते. ते म्हणले की चिखलीकरांच्या स्वरूपाने मी तुम्हाला लीडर देतोय आणि अशोकराव चव्हाण डीलर आहेत. हे वक्तव्य तुम्ही पुन्हा वर काढले. याचा अर्थ काय? आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, मित्रपक्षातील नेते आहेत. हे देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत आले आणि देगलूरच्या सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आता तेच वक्तव्य लोक फिरून पाडतायत. त्याला लोकांनी विचार करावा. आता नेत्याने का बोलले, नेत्याने काय बोललं पाहिजे. माझी उंची नाही फडणवीस साहेबांच्या संदर्भात. फडणवीस साहेब बोलले हे गोष्ट खरी आहे. सर, एकंदरीत आता बघितलं तर राष्ट्रवादी जे आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे विरोधक कोण आहे? मित्रपक्ष, महायुती मित्रपक्ष की महाविकास आघाडी? आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधातले लोक आहे. महायुती आमचा धर्म आहे. आपला धर्म कोणाला टिकवायचा नसेल तर आमची तयारी आहे. पण आज तरी महाविकास आघाडी आमचा विरोधक आहे.
निश्चित आपण बघतो हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर ज्यांनी आपले संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, नांदेड.